विचार करा, जर आजच्या काळात एखाद्या निष्पक्ष न्यायालयात राम आणि रावण यांच्यातील खटला चालला तर काय होईल? निकाल काय लागेल याची उत्सुकता सर्वांनाच असेल. अगदी बरोबर. पण सगळ्या पुराव्यांच्या आधारे जर रावण पूर्णपणे निर्दोष सुटला तर? बापरे, ऐकायला प्रचंड विचित्र आणि धक्कादायक वाटतंय हे. हो ना. आपण सहसा इतिहासाकडे एका निश्चित कोरलेल्या दगडासारखे पाहतो. एखादी घटना घडली, ती तशीच नोंदवली गेली आणि ती जशीच्या तशी स्वीकारली गेली. हो, आपला तसाच समज असतो. पण भारताच्या इतिहासात एका माणसाने याच प्रस्थापित सत्याला केवळ कल्पनेत नाही तर वाल्मिकींच्या मूळ श्लोकांचा आधार घेत थेट आव्हान दिलं होतं. खरं तर त्यांनी समाजाच्या विचार प्रक्रियेलाच एक मोठा धक्का दिला होता. हा स्रोत म्हणजे दक्षिण भारतातील महान सामाजिक क्रांतिकारक E.V. रामस्वामी पेरियार यांनी लिहिलेलं सच्ची रामायण किंवा द रामायण अ ट्रू रीडिंग हे पुस्तक. आजची ही चर्चा खऱ्या अर्थाने एका वैचारिक वादळाच्या केंद्रस्थानी नेणारी आहे. कारण हा दस्तावेज केवळ एका कथेवरची टीका नाहीये, तर हजारो वर्षे चालत आलेल्या एका संपूर्ण सामाजिक व्यवस्थेवरील तो एक प्रहार आहे. अगदी बरोबर. पण या सखोल चर्चेच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. आपण आज ज्या स्रोतावर आणि पुस्तकावर चर्चा करणार आहोत त्यामध्ये अनेक गंभीर धार्मिक आणि राजकीय दावे आहेत. नक्कीच हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. हो, त्यामुळे या मंचावरून कोणत्याही डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे, कोणत्याही धर्माचे किंवा राजकीय पक्षाचे समर्थन अथवा विरोध करण्याचा आपला कोणताही हेतू नाही. आपण इथे कोणाचीही बाजू घेत नाही आहोत. हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. ज्ञानाचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण पूर्वग्रह बाजूला ठेवून उपलब्ध माहितीचे तटस्थपणे विश्लेषण करतो. अगदी बरोबर. पेरियार यांच्या मूळ लेखनात काय मांडले आहे, त्यांचा दृष्टिकोन काय होता आणि एका विशिष्ट समुदायासाठी या पुस्तकाचे सामाजिक महत्त्व काय होते हे केवळ समजून घेण्याचा आपला हा प्रयत्न आहे. होय, या दस्तऐवजात नेमकी काय लिहिले आहे आणि त्याचे तत्कालीन परिणाम काय झाले यावरच आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. चला तर मग यावर सविस्तर प्रकाश टाकूया. सर्वात आधी हे पेरियार नेमके कोण होते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हो, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी समजल्याशिवाय पुस्तकाचा हेतू समजणार नाही. बरोबर. E.V. रामास्वामी पेरियार हे दक्षिण भारतातील एक मोठे दार्शनिक होते. त्यांना बऱ्याचदा केवळ नास्तिक किंवा मूर्तिपूजेचे विरोधक या एकाच साच्यात अडकवले जाते. पण ते त्याहून खूप वेगळे होते. हो ना. ते एक प्रखर स्त्रीवादी आणि उत्तर भारतीय सांस्कृतिक वर्चस्ववादाचे कडाडून विरोधक होते. तत्कालीन मद्रास प्रांतात समाजातील तळागाळातील लोकांमध्ये आत्मसन्मान जागृत करण्यासाठी त्यांनी स्वाभिमान चळवळ उभी केली होती. आणि तिथेच त्यांच्या विचारांची खोली दिसून येते. एखादी गोष्ट परंपरेच्या नावाखाली का स्वीकारली जाते याचे कठोर परीक्षण करण्याची त्यांची पद्धत होती. म्हणजेच ते केवळ वरवरची टीका करत नव्हते. अजिबात नाही. ते प्रस्थापित माहितीच्या पलीकडे जाऊन का आणि कसे असा प्रश्न समाजाला विचारायला लावत होते. देवत्वाच्या नावाखाली जो अंधभक्तीचा सिंड्रोम समाजात तयार झाला होता तो तोडणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. अच्छा, कारण जेव्हा माणूस देवाला प्रश्न विचारू लागतो तेव्हा तो आपोआपच प्रस्थापित व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याची हिंमत एकवटतो. अगदी तसंच ही त्यांची खूप मोठी आणि रंजक रणनीती होती. आता ह्या पुस्तकाचा जो प्रवास आहे ना, तो मला एखादा बॅन झालेल्या अंडरग्राऊंड सिनेमासारखा वाटतोय. हो, अगदी तसाच आहे. म्हणजे एखादा सिनेमा किंवा पुस्तक जितकं दाबलं जातं, त्यावर जितकी बंदी घातली जाते, ते तितकंच जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची उत्सुकता निर्माण करतं. खरंय. मुळात हे पुस्तक 1944 मध्ये तमिळ भाषेत रामायण पात्रंग या नावाने आले. मग 1959 मध्ये इंग्रजीत द रामायण अ ट्रू रीडिंग प्रकाशित झाले आणि पुढे 1968 मध्ये ललई सिंग यांनी त्याचे सच्ची रामायण या नावाने हिंदीत भाषांतर केले. आणि इथूनच खऱ्या अर्थाने या पुस्तकाने उत्तरेत राजकीय भूकंप घडवून आणला, बरोबर? होय, आणि या भूकंपाचे पडसाद खूप तीव्र होते. डिसेंबर 1969 मध्ये तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून या पुस्तकावर थेट बंदी घातली. बापरे. आणि त्याच्या प्रतिसुद्धा जप्त केल्या गेल्या ना? अगदी. पण ललई सिंग यांनी या सेन्सरशिप विरुद्ध थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि 1976 मध्ये सुप्रीम कोर्टाने ती बंदी कायदेशीररित्या उठवली. पण यावरचा राजकीय वाद तिथेच थांबला नाही.
2007 मध्ये तर या पुस्तकावरून उत्तर प्रदेशच्या विधानसभेत बहुजन समाज पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात प्रचंड मोठा गदारोळ झाला. हो, विधानसभेचे कामकाज सुद्धा ठप्प झाले होते. पण या सगळ्यात एक अत्यंत विनोदी आणि चक्रावून टाकणारा तपशील या स्रोतामध्ये आहे. कोणता? त्यावेळी एवढा मोठा वाद पेटला असताना प्रत्यक्ष विधानसभेत कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडे या पुस्तकाची मूळ प्रत उपलब्धच नव्हती. खरंच, म्हणजे पुस्तकाशिवाय वाद घालत होते ते. हो ना, अगदी लखनौच्या सर्वात मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडेही ते पुस्तक नव्हते. केवळ झेरॉक्स कॉपीज आणि सुनीसुनाई गोष्टींवरून देशाच्या सर्वात मोठ्या राज्याचं राजकारण ढवळून निघाले होते. बापरे, यातून एक फार मोठा सामाजिक अन्वयार्थ समोर येतो. कोणता? एखाद्या पुस्तकावर बंदी घालणे किंवा त्याच्या प्रती जाळण्यासाठी झालेला हा अट्टाहास काय दर्शवतो? हे केवळ एका पुस्तकाचे राजकारण नव्हते. मग हे कशाचं लक्षण होते? हे दाखवून देते की उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक आणि वैचारिक दरी किती मोठी होती. पेरियार यांचे विचार हिंदी भाषिक पट्ट्यात पोहोचल्यास प्रस्थापित सत्ता आणि सामाजिक रचनेला मोठा धक्का बसेल ही भीती त्यामागे होती. म्हणजे विचारांना विचारांनी उत्तर देण्याऐवजी ते विचारच दाबून टाकण्याचा हा प्रयत्न होता. अगदी बरोबर. आता आपण थेट या पुस्तकातील आशयाकडे वळूया. पेरियार यांच्या मते रामायण ही कोणतीही ऐतिहासिक किंवा दैवी घटना नाहीये, तर तो आर्य आणि द्रविड यांच्यातील संघर्षाचा एक राजकीय दस्तऐवज आहे. पण इथे थोडं थांबून एक गोष्ट समजून घेऊया. हा आर्य आणि द्रविड संघर्ष म्हणजे नेमके काय, आणि पेरियार रामायणाला या संघर्षाशी कसे जोडतात? हा या विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा पाया आहे. काय होतं ना, पेरियार यांच्या मांडणीनुसार विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे राहणारे ते आर्य आणि दक्षिणेकडे राहणारे मूळ रहिवासी म्हणजे द्रविड. दक्षिणेकडे म्हणजे ज्याला रामायणात दंडकारण्य म्हटले गेले आहे तो भाग. अगदी तोच भाग. तर आर्यांनी दक्षिणेवर जो सांस्कृतिक आणि भौगोलिक विजय मिळवला तो नैतिकदृष्ट्या योग्य ठरवण्यासाठी हे महाकाव्य रचले गेले, असा या पुस्तकाचा दावा आहे. अच्छा, म्हणजे आपला विजय न्याय वाटावा म्हणून ही कथा लिहिली गेली. होय, आणि यात एका विशिष्ट समुदायाला म्हणजेच तमिळ आणि द्रविड लोकांना जाणून बुजून राक्षस किंवा वानर ठरवले गेले, जेणेकरून त्यांच्यावर केलेले आक्रमण हे धर्माचे रक्षण वाटेल. अगदी बरोबर, तुम्ही अचूक ओळखलत. म्हणजेच हे एखाद्या युद्धाचा इतिहास जिंकणाऱ्याने आपल्या सोयीने लिहिण्यासारखा आहे. जिंकणाऱ्याने स्वतःला देव आणि हारणाऱ्याला राक्षस ठरवून टाकलं. हो, आणि पेरियार या पुस्तकातून हेच स्पष्ट करतात की या कथानकाचा मुख्य उद्देश आर्यांचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा होता. आणि सोबतच स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान देणे हा सुद्धा उद्देश होता. नक्कीच. आणि विशेष बाब म्हणजे हे सगळं सिद्ध करण्यासाठी पेरियार बाहेरून कोणतेही नवीन संदर्भ आणत नाहीत. मग ते कुठले संदर्भ वापरतात? ते थेट वाल्मिकी रामायणाचाच आधार घेतात आणि त्यातल्याच श्लोकांची उलट तपासणी करतात. आणि ही उलट तपासणी अतिशय धारदार आहे. आपण एक एक करून प्रमुख पात्रांवर या स्रोतात काय विश्लेषण केले आहे ते पाहूया. सर्वांत आधी कथेची सुरुवात होते राजा दशरथापासून. हो, पेरियार थेट विचारतात की दशरथ खरोखरच एक आदर्श राजा आणि पिता होता का? कारण वाल्मिकींच्या वर्णनानुसार दशरथाचे वय त्यावेळी 60,000 वर्ष होते. 60,000 वर्ष? बापरे. हो, आणि त्याला 350 पेक्षा जास्त पत्नी होत्या. तसेच पुत्रप्राप्तीसाठी निष्पाप प्राण्यांचा बळी देण्याची यज्ञाची प्रथा होती. आणि पेरियार याच यज्ञातील पुरोहितांच्या भूमिकेवर आणि राणींच्या गरोदरपणावर थेट संशय व्यक्त करतात. पण इथे मला एक प्रश्न पडतो. काय? प्राचीन काव्यात 60,000 वर्ष आयुष्य असणे ही केवळ एक अतिशयोक्ती किंवा रूपक असू शकते ना? मग पेरियार अशा गोष्टींना इतके शब्दशः का घेतात? हा अतिशय अचूक प्रश्न आहे. साहजिकच ती अतिशयोक्ती असू शकते, पण पेरियार इथे जाणून बुजून शब्दशः अर्थाचे हत्यार वापरत आहेत. अच्छा, म्हणजे ते मुद्दाम लिटरल अर्थ घेत आहेत. अगदी बरोबर. हे बघा, जेव्हा एखादा समाज एखाद्या ग्रंथाला अक्षरशः सत्य मानून त्याची अंधभक्ती करू लागतो, तेव्हा त्याच ग्रंथातील अतार्किक गोष्टी त्याच परिमाणावर मोजून दाखवणे ही पेरियार यांची रणनीती होती. क्या बात आहे. जर देव आणि चमत्कार सत्य आहेत, तर मग हा 60,000 वर्षांचा आकडा आणि एका वृद्ध माणसाला यज्ञामुळे अचानक पुत्रप्राप्ती होणे या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर कशा टिकतात? बरोबर आहे. ते या प्रथेला केवळ एक अंधश्रद्धा आणि शोषणाचे साधन मानतात. नक्कीच. दशरथाच्या राजकीय आणि कौटुंबिक निर्णयांवर बोट ठेवल्यानंतर पेरियार साहजिकच या कथेच्या केंद्रस्थानी येतात. जर पिता असा असेल तर मर्यादा पुरुषोत्तम मानल्या गेलेल्या रामाचं मूल्यमापन पेरियार कसे करतात? तिथेच तर खऱ्या आदर्शांची कसोटी लागते ना. पेरियार यांचा सर्वात मोठा आणि धक्कादायक दावा हा आहे की राम हा देव नव्हता. आणि हे स्वतः वाल्मिकींनाही मान्य होते असा त्यांचा दावा आहे. होय,
ते रामाला एक साधारण मानवी त्रुटी असलेला आणि प्रसंगी स्वार्थी मनुष्य म्हणून उभे करतात. आणि यासाठी सुद्धा ते वाल्मिकींच्याच कथांचे दाखले देतात. जसे की वालीचा वध. अगदी वालीला समोरासमोर न लढता लपून पाठीमागून बाण मारणे. वाली मारला जाताना विचारतो की माझा काय गुन्हा होता. तेव्हा राम युक्तिवाद करतो की जनावरांची शिकार करताना धर्माचा विचार करण्याची गरज नसते. मग पेरियार विचारतात, एका राजाला, तेही जो स्वतःला प्रगत म्हणवतो, त्याला जनावरांसारखे मारणे हे कोणत्या न्यायात बसते? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. याशिवाय शंभुक नावाच्या एका शूद्राची केवळ तो तपस्या करत होता म्हणून निर्घृण हत्या करणे. आणि एवढेच नाही तर सत्तेच्या लालसेपोटी भरताला अंधारात ठेवून स्वतः राज्य मिळवण्याचा कट रचणे, हे सगळे मुद्दे या पुस्तकात पुराव्यांनिशी मांडले आहेत. या सर्व उदाहरणांमधून पेरियार एकच मुद्दा ठसवू पाहतात. कोणता? की हे सगळे दुर्गुण एका देवात कसे असू शकतात? जर राम देव आहे तर तो चुका कसा करू शकतो? आणि जर तो चुका करत असेल तर तो आदर्श कसा असू शकतो? जर रामाच्या देवत्वावर इतके गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असतील तर स्वाभाविकच या कथेतील दुसऱ्या सर्वात महत्वाच्या पात्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. म्हणजे सीतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन. हो, या स्रोतात सीतेच्या पात्राचे मूल्यमापन कसे केले आहे? पेरियार सीतेच्या पात्राचीही अत्यंत कठोर चिकित्सा करतात. तिच्या जन्माची प्रामाणिकता संदेहास्पद असल्याचे ते म्हणतात. आणि ते तिच्या वयातील गणितावर सुद्धा लक्ष वेधतात ना? हो, लग्नाच्या वेळी तिचे वय आणि वनवासाला जाताना तिचे वय यातील गणित अजिबात जुळत नाही. म्हणजे जेव्हा रावण तिला अशोक वाटिकेत भेटायला येतो तेव्हा ती स्वतःचं वय 18 वर्ष सांगते, जे रामायणातीलच कालक्रमानुसार 45च्या पुढे असायला हवे होते. बाप रे! याशिवाय सीतेच्या स्वभावातील काही पैलूंवरही यात कठोर टीका आहे, जसे की तिला दागिन्यांचे असलेले वेड. आणि सर्वात धक्कादायक प्रसंग म्हणजे वनवासातील तो हरणाचा प्रसंग. हो, जेव्हा राम सुवर्णहरणाच्या मागे जातो आणि सीतेला मदतीची हाक ऐकू येते तेव्हा तिने स्वतःच्या दिरावर म्हणजेच लक्ष्मणावर केलेले अत्यंत कलुषित आरोप. ती लक्ष्मणाला उद्देशून म्हणते की रामाच्या मृत्यूनंतर तो तिला मिळवण्याच्या उद्देशाने तिथे थांबला आहे. हे संदर्भ वाचताना खरोखरच अस्वस्थ व्हायला होते. हो ना, कारण आपल्या मनात सीतेची जी एक अत्यंत सोशिक आणि पवित्र प्रतिमा कोरलेली आहे तिला इथे थेट धक्का लागतो. पण मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? हे सगळे वाल्मिकींच्याच ग्रंथात आहे, पण पेरियार हे सगळं का उकरून काढत आहेत? हा प्रश्न नक्कीच पडतो. जर या विश्लेषणाला एका मोठ्या सामाजिक चित्राशी जोडले तर पेरियार यांचा उद्देश केवळ एखाद्या पात्राला कमी लेखणे हा नाही. मग त्यांचा मुख्य हेतू काय होता? त्यांच्या मते समाज अशा आदर्शांच्या अंधभक्तीत इतका अडकला आहे की तो स्वतःचा तर्क आणि विवेक विसरला आहे. अच्छा. या पात्रांमधील मानवी त्रुटी, त्यांचा स्वार्थ, त्यांची असहाय्यता दाखवून देऊन द्रविड समाजात आत्मसन्मान जागा करणे हा मुख्य हेतू होता. म्हणजे जेव्हा देवाला माणसाच्या पातळीवर आणले जाते तेव्हा साहजिकच त्याच्या कृतींवर प्रश्न विचारण्याची मुभा समाजाला मिळते. अगदी बरोबर. आणि वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची ती पहिली पायरी असते. हा दृष्टिकोन नक्कीच विचार करायला लावणारा आहे. पण मग इथे एक रंजक वळण येते. कुठले वळण? सुरुवातीला आपण जो कोर्टाचा संदर्भ दिला होता त्याकडे येऊया. जर राम पेरियार यांच्या मते आदर्शातून खाली आला तर या कथेतील खलनायक म्हणजेच रावण कोण होता? इथेच या पुस्तकातील सर्वात मोठा प्लॉट ट्विस्ट येतो. पेरियार संपूर्ण कथानक उलटवतात आणि रावणाला एक महान नायक म्हणून प्रस्थापित करतात. खरंच. आणि विशेष म्हणजे यासाठीही ते वाल्मिकींच्याच वर्णनाचा आधार घेतात. होय, वाल्मिकींनी स्वतः रावणाचं वर्णन एक महान विद्वान, वेदशास्त्र जाणणारा आणि अत्यंत देखणा राजा असे केले आहे. तो एक तपस्वी आणि प्रजेची काळजी घेणारा दयाळू राजा होता असेही म्हटले जाते. या पुस्तकात असा मोठा दावा केला आहे की रावणाने सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध कधीही स्पर्श केला नाही. स्रोतानुसार रावणाला असा शाप होता की जर त्याने कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केला तर तो भस्म होईल किंवा त्याच्या डोक्याचे तुकडे होतील. त्यामुळे सीता संपूर्ण काळ अशोक वाटिकेत अत्यंत सुरक्षित होती. मग रावण आर्यांचा द्वेष का करत असे? तर या स्रोतानुसार आर्य लोक यज्ञाच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांची अत्यंत क्रूरपणे बळी देत असत, जे रावणासारख्या शिवभक्त आणि प्रगत द्रविड राजाला मान्य नव्हते. अगदी. तो संघर्ष धर्माचा नसून दोन संस्कृतींचा आणि मूल्यांचा होता. आणि म्हणूनच ती CID किंवा कोर्टाची अॅनालॉजी इथे चपखल बसते. विचार करा, आजच्या काळात एका तटस्थ न्यायाधीशासमोर हा खटला उभा राहिला तर काय होईल?
बचाव पक्ष हा भक्कम युक्तिवाद करेल की अपहरण करूनही रावणाने सीतेच्या इच्छेविरुद्ध तिला कधीही स्पर्श केला नाही. आणि दुसरीकडे फिर्यादी पक्षाच्या नायकाने वालीवर पाठीमागून वार केला, शंभुकाची हत्या केली. केवळ पुराव्यांच्या आधारावर पारडेमुणाकडे झुकेल. पेरियार यांच्या दाव्यानुसार रावण पूर्णपणे निर्दोष सुटेल. आणि त्याला इतिहासाने नाहक बदनाम केल्याचे सिद्ध होईल. जो पिंजऱ्यात अडकलेला वाघ आहे तो स्वतःहून तिथे गेलाय की त्याला फसवून तिथे आणलंय असा हा खटला होईल. हा, बरोबर. पेरियार यांचे हेच मोठे यश आहे. ते सुरक्षित विचार विश्वातून माणसाला बाहेर काढतात आणि न्यायाच्या एका वेगळ्याच तलाजवर गोष्टी तोलण्यास भाग पाडतात. पण आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? पेरियार यांच्या या मांडणीला, या अत्यंत आक्रमक आणि वेगळ्या विचारांना इतर कोणत्याही अभ्यासकांचा किंवा मोठ्या नेत्यांचा काही आधार आहे का? की ते केवळ स्वतःच्या रागातून हे सगळं मांडत होते? हा अतिशय योग्य प्रश्न आहे आणि याचे उत्तर होय असे आहे. पेरियार या विचारांमध्ये एकटे नव्हते. अच्छा, स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही या वैचारिक संघर्षाची नोंद घेतली होती. खरंच? नेहरूंनी काय म्हटले होते? 1954 मध्ये द मेल नावाच्या वृत्तपत्रात नेहरूंच्या एका विधानाचा या स्रोतात स्पष्ट उल्लेख आहे. तसेच नेहरूंच्या प्रसिद्ध डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकातही याचे स्पष्ट संदर्भ आढळतात. म्हणजे नेहरूंनी हे मान्य केले होते की रामायण आणि महाभारत या कथा केवळ धार्मिक दैवी कथा नाहीत? होय, त्या प्रामुख्याने आर्य आणि द्रविड यांच्यातील प्रदीर्घ संघर्षाच्या आणि विस्ताराच्या कथा आहेत. आणि नेहरूंनी महाभारतातील एकलव्याच्या उदाहरणावरूनही खंत व्यक्त केली होती ना? अगदी. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला, जेणेकरून एक आदिवासी मुलगा क्षत्रिय राजकुमारांपेक्षा वरचढ ठरू नये. हे उदाहरण देऊन नेहरूंनी स्पष्ट केले होते की आदिवासी आणि तळागाळातील जातींवर भूतकाळात कसा अन्याय झाला आहे. हा इतिहास कशा प्रकारे एकांगी लिहिला गेला आहे याची जाणीव नेहरूंनाही होती. तर यातूनच तो सर्वात महत्वाचा प्रश्न उभा राहतो. इतिहास नेहमीच एकतर्फी लिहिला जातो का? इतिहास जिंकणाऱ्यांकडून लिहिला जातो असे जे म्हटले जाते ते इथे तंतोतंत लागू होते. नक्कीच. नेहरूंचे हे निरीक्षण दाखवून देते की दक्षिण भारतीयांच्या मनात उत्तर भारतीयांच्या सांस्कृतिक वर्चस्वाबद्दल जी भीती किंवा विरोध आहे तो केवळ काल्पनिक नाही. त्याला हजारो वर्षांच्या शोषणाचा आणि एकतर्फी कथन लादल्याचा एक भक्कम ऐतिहासिक संदर्भ आहे. आणि पेरियार यांचा राग याच एकतर्फी कथेच्या विरोधात होता, जिथे त्यांच्या पूर्वजांना कायमचे खलनायक बनवून टाकले गेले. अगदी अचूक विश्लेषण. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत वेगळ्या आणि आव्हानात्मक जगाचा प्रवास केला. हो, खूपच वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळाला. आपण पाहिले की ज्या गोष्टी एका समूहासाठी अत्यंत पवित्र, महाकाव्य आणि सर्वोच्च आदर्शाचे प्रतीक असतात, त्याच गोष्टी दुसऱ्या एका समूहासाठी सांस्कृतिक दडपशाहीचे आणि अपमानाचे साधन कसे असू शकतात. पेरियार यांचं हे सच्ची रामायण पुस्तक केवळ एका प्राचीन ग्रंथाचे खंडन नाही, तो एका मोठ्या समुदायाचा आत्मसन्मानाचा आणि स्वतःची ओळख पुसली जाऊ न देण्याचा एक प्रखर हुंकार होता. होय, आणि त्यांनी दाखवून दिले की अंधभक्तीतून बाहेर पडल्याशिवाय कोणत्याही समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही. होय, आणि म्हणूनच हा दस्तऐवज आजही तितकाच प्रासंगिक ठरतो. आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे. आज आपण पेरियार यांच्या एका विशिष्ट ग्रंथावरील दृष्टिकोनाची चर्चा केली. पण जर केवळ भूगोल आणि सामाजिक पार्श्वभूमी बदलल्यामुळे हजारो वर्ष जुन्या इतिहासाचे आणि आदर्शांचे असे पूर्णपणे विरुद्ध अर्थ निघू शकत असतील, तर आपण आजवर सत्य मानून स्वीकारलेल्या आणखी किती ऐतिहासिक कथा असतील ज्या कदाचित फक्त आणि फक्त जिंकणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या आहेत आणि हरणाऱ्यांची बाजू कायमची काळाच्या पडद्याआड गेली असेल. इतिहास हा भूतकाळात घडलेला असतो, पण तो वाचला मात्र वर्तमानाच्या चष्म्यातून जातो. यावर नक्की विचार करा.